नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 वरती. बघा मित्रांनो, पूर्व परीक्षा सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर त्यानंतर बोर्डाची परीक्षा आहे. तुम्ही जर बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेस ही व्हिडिओ बघत असाल तरी सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा ही रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे. वर्ग समीकरणे या प्रकरणाची आपण रिव्हिजन घेतोय आणि ही रिव्हिजन पूर्व परीक्षेसाठी तर महत्त्वाची आहे आणि त्यापेक्षा जास्त बोर्डाच्या परीक्षेसाठी. त्यामुळे पूर्व परीक्षेची बोर्डाची तयारी करत असताना ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. वर्ग समीकरणे या प्रकरणावर सगळ्या मुद्द्यावरती या प्रकरणातल्या आपण चर्चा करणार आहोत. प्रत्येक प्रकारची गणितं घेणार आहोत, जी गणितं आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येतात आणि जी गणितं आपल्याला पूर्व परीक्षेला येतात. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला जाऊयात पटकन पुढे. तर बघा, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो समजून घेण्याच्या अगोदर हे काही मुद्दे 6 पॉइंट लय महत्त्वाचे. पहिली गोष्ट, तुम्हाला एकूण 12 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला आणि पूर्व परीक्षेला सुद्धा प्रश्न विचारले जातात या प्रकरणावर. वर्ग समीकरण सोडवण्याच्या 3 महत्त्वाच्या पद्धती: अवयव पद्धत, सूत्र पद्धत, पूर्ण वर्ग पद्धत. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर के ची किंमत काढायला प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर वर्ग समीकरण तयार करा अशा प्रकारचा प्रश्न असतो. मुळांचे स्वरूप ठरवा, शाब्दिक गणित, या सगळ्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर एखादं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही, तसंच विवेचकाची किंमत काढा, ए बी सी च्या किमती काढा, वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहा. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न विचारले जातात. तर आपण बघूयात सगळ्या प्रकारचे प्रश्न आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या ठिकाणी बघा, हा पहिला प्रश्न: खालीलपैकी कोणती समीकरणे वर्ग समीकरणे आहेत? 101% या प्रकारचा प्रश्न विचारला जातो, वर्ग समीकरण आहे की नाही. बहुपर्यायी प्रश्नांमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 1 मार्कांच्या प्रश्नांमध्ये सुद्धा. आता इथं जर बघितलं तर इथं समीकरणाची कोटी 2 आहे, म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. फक्त लिहिताना इथं लिहायचं, येथे समीकरणाची कोटी 2 आहे, येथे समीकरणाची कोटी 2 आहे. समीकरणाची कोटी किती बाबा? 2 आहे. कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक. कोटी 2 आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे. म्हणून आपण म्हणणार 3x चा वर्ग वजा 5x अधिक 3 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. हे काय बाबा? वर्ग समीकरण आहे असं या ठिकाणी आपण लिहू शकतो. हे वर्ग समीकरण आहे असं लिहायचं, विषय संपला. कोटी जर का 2 असेल म्हणजे सगळ्यात मोठा घातांक 2 असेल, 2च्या वर पण नकोय, 2च्या खाली पण नकोय, तर ते वर्ग समीकरण आहे, अन्यथा नाही. तसं इथं जर बघितलं तर इथं m चा तिसरा घात आला. m चा तिसरा घात म्हणजे घातांक 3 आलाय, 2 नाहीये. म्हणजे हे वर्ग समीकरण आहे का? नाही. मग इथं लिहायचं, या वर्ग समीकरणाची कोटी 3 आहे, 2 नाही, म्हणून हे वर्ग समीकरण नाही. तर एखादं समीकरण वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे ओळखायला प्रश्न हमखास येतो. त्यामुळे आपल्याला तयारीतच राहायचं. अशा प्रकारचा प्रश्न येणार. बोर्डाची परीक्षा असू द्या किंवा पूर्व परीक्षा असू द्या किंवा तुमची 6माही परीक्षा असू द्या, हा प्रश्न येईल. आता बघा, पुढील समीकरण सामान्य रूपात लिहा. बघा, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय बाबा? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात मला समीकरण लिहायचं आहे. तर सगळ्यात पहिला मला वर्ग पाहिजे आणि तो वर्ग इथं बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे, त्याला अलीकडे आणू. वजा y चा वर्ग अलीकडे आला, अधिक y चा वर्ग, बरोबर. नंतर मला x पाहिजे, x च्या जागेवर इथं y आहे, 2y आहेत, मग ते 2y आपल्या जागेवर. आणि 10 जे आहेत त्याला आपण अलीकडे आणलं पाहिजे. 10 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले, वजा 10 बरोबर 0. हे समीकरण झालं आपलं सामान्य रूपात, एकदम साधा सोपा प्रश्न. आता या समीकरणाला सामान्य रूपात लिहायचं, m अधिक 2 m वजा 5. म्हणजे इथं एका कंसाने तुम्हाला दुसऱ्या कंसाला गुणावं लागणार आहे. म्हणजे m अधिक 2 ने m वजा 5 ला गुणायचं. कसं? पहिलं m ने गुणायचं m वजा 5 ला आणि नंतर अधिक 2 ने गुणायचं m वजा 5 ला. बस आपलं उत्तर ऑटोमॅटिकली येईल. बघा, m गुणिले m, m चा वर्ग. मग या ठिकाणी आपण लिहू m चा वर्ग वजा m गुणिले 5, 5m अधिक 2 गुणिले m, 2m वजा 5 आपल्या जागेवर बरोबर 0. आता या ठिकाणी m चा वर्ग वजा, इथं वजा अधिक झाली वजा बाकी. 5 आणि 2 इथं वजा अधिक झाली वजा बाकी. मग 5तून 2 गेले 3. मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं दिलं, वजा 3m आणि वजा 5 बरोबर 0. हे झालं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. म्हणजे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहायला पण प्रश्न विचारला जातो आणि याच्या पुढे जाऊन या वर्ग समीकरणामध्ये एबीसी च्या किमती काढा असाही प्रश्न विचारला जाईल. तर तो प्रश्न आहे पुढे, तो आपण पुढे बघूया. ठीक आहे. तर बघा, पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. बरेच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक कमी आहे. प्लीज या व्हिडिओला लाईक करा
आणि त्याचबरोबर जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा या ठिकाणी 5x वर्ग बरोबर 10x अधिक 8 हे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहून एबीसीच्या किमती काढा. एकदम सोपा मुद्दा आहे. बघा 5x चा वर्ग बरोबर 10x अधिक 8 आहे. आपण काय करू, 5x वर्ग आपल्या जागेवर लिहू, अधिक 10x इकडे आले वजा 10x लिहू, अधिक 8 इकडे आले वजा 8 झाले बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण झालं सामान्य रूपात. आता मला या वर्ग समीकरणामध्ये एबीसीच्या किमती काढायच्यात. बघा मित्रांनो, डायरेक्ट एबीसीच्या किमती लिहिल्या तरी चालेल, पण जेव्हा जेव्हा तुम्हाला एबीसीच्या किमती काढायची वेळ येते त्यावेळेस एक वाक्य लिहायचं. ते वाक्य बघा, वरील समीकरणाची तुलना ax वर्ग, बघा समीकरणाची तुलना कोणासोबत करायची, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. ओके, शी करू, यासोबत तुलना करायची आणि ही तुलना करून एबीसीच्या किमती लिहायच्या. आता a ची किंमत म्हणजे काय बाबा, a म्हणजे काय, x वर्गच्या बाजूला असतो तो a आणि इथं x वर्गच्या बाजूला 5 आहे म्हणजे a ची किंमत झाली 5, a बरोबर 5. त्याचप्रमाणे b बरोबर किती, b म्हणजे x च्या बाजूला जो असतो b, इथं x च्या बाजूला वजा 10 आहे म्हणजे b ची किंमत आली वजा 10. आणि c बरोबर किती, c म्हणजे बाबा जो स्थिर संख्या आहे ती, इथं वजा 8 आहे मग या ठिकाणी वजा 8 स्थिर संख्या. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा. हा जर आला तर 2 मार्काला. याच्यामध्ये कसं असतं, वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहिलं 1 मार्क, एबीसीच्या किमती काढल्या 1 मार्क, अशा प्रकारे 2 मार्क तुम्हाला मिळतील. आणि जर 1 मार्काला आला तर सामान्य रूपात लिहायला अर्धा मार्क, एबीसीच्या किमती काढायला अर्धा मार्क. 1 किंवा 2 मार्काला या प्रकारचा प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो. ठीक आहे, आता थोडं पुढे जाऊ आपण. पुढे बघा, पुढचा जो मुद्दा आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण लिहू, समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा. आता इथं जर लक्षात घेतलं, x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0, या वर्ग समीकरणाचं 1 हे मूळ आहे की नाही ते चेक करायचं आणि वजा 1 हे मूळ आहे की नाही ते चेक करायचं. बघा लक्षात घ्या, या एका समीकरणाचा विचार केला तर याच्यात 2 बाजू असतात. एक बाजू काय आहे, x वर्ग अधिक 4x वजा 5, ही डावी बाजू, आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे म्हणजे उजव्या बाजूला 0 आहे. मग ही डावी बाजू घ्यायची. पहिलं काय करू आपण, x बरोबर 1 घेऊ, 1 जे वर्ग समीकरणाचं मूळ आहे की नाही ते चेक करू. मग त्यासाठी पहिली डावी बाजू लिहायची, डावी बाजू. आता डावी बाजू माझ्याकडे काय आहे, x वर्ग अधिक 4x वजा 5, x वर्ग अधिक 4x वजा 5. आता इथं एकच काम करायचं, या डाव्या बाजूमध्ये x बरोबर 1 लिहायचं, म्हणजे जिथं जिथं x आहे तिथं तिथं 1 लिहायचं. आणि हे 1 लिहिल्यानंतर सोडवून जर तुमच्याकडे उजव्या बाजू इतकं उत्तर आलं, जसं की उजव्या बाजूला 0 आहे, जर तुमचं 0 उत्तर आलं तर समजायचं की बाबा x बरोबर 1 हे वर्ग समीकरणाचं मूळ आहे, अन्यथा नाही. आता इथे बघा, x वर्गच्या ऐवजी 1चा वर्ग, कारण x बरोबर 1 घ्यायचंय, अधिक 4 गुणिले x च्या ऐवजी 1 आणि वजा 5. बघा 1चा वर्ग 1 अधिक 4 1 4 वजा 5, 1 आणि 4 किती झाले बाबा 5 आणि वजा 5, 5तून 5 गेले 0, 0 उत्तर आलं. याला म्हणू बरोबर उजवी बाजू. डावी बाजू आणि उजवी बाजू जी आहे त्या दोन्ही बाजू आपल्याकडे कशा आल्या, सारख्या आल्या. म्हणून आपण म्हणू शकतो की x बरोबर 1 हे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 चे मूळ आहे. या ठिकाणी आपण लिहायचं की बाबा हे मूळ आहे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, जर मला इथं x बरोबर 1 ही किंमत घेऊन किंवा जी काही दिलेली किंमत आहे ती घेऊन जर उत्तर 0 नाही आलं, डावी बाजू उजवी बाजू सारखी नाही आली, तर मग समजायचं की बाबा मूळ नाही. जसं की या पुढच्या गणितामध्ये जर बघितलं की x बरोबर वजा 1 जर घेऊन तुम्ही बघितलं, x बरोबर वजा घेऊ, चला वजा 1 घेऊ. आता वजा 1 घेतल्यानंतर माझी जी डावी बाजू आहे आपल्याकडे, डावी बाजू, तर डावी बाजू आपल्याकडे एकच असणार आहे. डावी बाजू काय, x वर्ग अधिक 4x वजा 5, इथं लिहून टाका x वर्ग अधिक 4x आणि वजा 5. आता x च्या जागेवर वजा 1 लिहा, चला वजा 1चा वर्ग अधिक 4 गुणिले वजा 1, 4 गुणिले x च्या जागेवर वजा 1 आणि वजा 5 आपल्या जागेवर, वजा 1चा वर्ग अधिक 1, 4 गुणिले वजा 1 वजा 4 आणि पलीकडे वजा 5, 1 वजा 4 किती होतात, वजा 3 आणि हे वजा 5. बघा वजा 3 वजा 5, वजा वजा, दोन संख्यांना समान चिन्ह आहे म्हणजे बेरीज होणार. 3 आणि 5 झाले 8, वजा 8 इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे हे 0 नाही आलं. 0 नाही आलं म्हणजे उजवी बाजू नाहीये, इज नॉट इक्वल टू उजवी बाजू.
उजवी बाजू, कारण उजवी बाजू 0 आहे आणि ती 0 0 नाही आलं. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी नाहीये. मग आपण इथे लिहू शकतो, म्हणून x बरोबर -1 हे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 चे मूळ आहे का नाही? 0 चे मूळ नाही. तर या ठिकाणी जर उत्तर जर का दोन्ही बाजू सारख्या असतात तर मूळ आहे म्हणायचं, सारख्या नसेल तर मूळ नाही म्हणायचं, विषय संपला. पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण पुढचं गणित बघू. चला पटकन बघा, पुढचं गणित लक्षात घ्या. पुढचं गणित आपल्याकडे आहे, जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x आणि अधिक 3 बरोबर 0 चे एक मूळ आहे. हा प्रश्न अतिशय सोपा आहे बघा. याच्यामध्ये काय सांगितलंय की बाबा x बरोबर 3 हे कोणाचं मूळ आहे बाबा? kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 याचं एक मूळ आहे. मग एक काम करायचं, याचं एक मूळ आहे ना, तर मग या समीकरणामध्ये जिथे जिथे x असेल म्हणजे याचा एक मूळ, याचा अर्थ x ची किंमत 3 आहे. मग इथं जिथे जिथे x असेल ना त्या x च्या जागेवर 3 लिहायचं आणि मग k ची किंमत तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळेल. बघा इथं आपण काय करू, k गुणिले x च्या वर्गाच्या ऐवजी 3 चा वर्ग वजा 10 गुणिले x च्या जागेवर 3 अधिक 3 आपल्या जागेवर बरोबर 0. आता k आपल्या जागेवर गुणिले 3 चा वर्ग येतो 9 आणि वजा 10 त्रिक झाले 30 आणि अधिक 3 बरोबर 0. आता बघा 9 गुणिले k 9k आलं, वजा अधिक वजा बाकी, 30तून 3 गेले 27, मोठ्या संख्येचं चिन्ह बरोबर 0. बरोबर, 30तून 3 गेले 27 आणि मोठ्या संख्येचं म्हणजे 30च्या अगोदर वजाचं चिन्ह म्हणून वजाचं चिन्ह. आता 9k आपल्या जागेवरती वजा 27 पलीकडे गेले अधिक 27, k आपल्या जागेवर 27 आपल्या जागेवर 9 गुणिले इकडे आले भागिले 9 आणि k बरोबर 9 त्रिक 27 म्हणजे मला इथं k ची किंमत किती मिळेल? 3 मिळेल. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, x बरोबर 3 च्या ऐवजी किमती बदलतील, 4 5 6 7 8 9 10. kx वर्ग वजा 10x अधिक 3 च्या ऐवजी समीकरण बदलेल, kx वर्ग अधिक 10x वजा 12 वगैरे येईल, किंवा x वर्ग वजा 10k किंवा 10kx अधिक 3 म्हणजे k ची किंमत 1 2 3 तिघांपैकी कुठेतरी असू शकते. ओके, आणि मग तुम्हाला या पद्धतीने हे गणित सोडवता आलं पाहिजे. असं अतिशय सोपं गणित आहे. आता पुढचा प्रश्न, कारण दरवेळेशी येतं, आकडे बदलतील समीकरण बदलेल पण गणित तेच राहील. आता वर्ग समीकरणाचे सामान्य रूप लिहा. अतिशय सोपा प्रश्न आहे. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप असतं ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. आणि कोणतीही दोन वर्ग समीकरणे लिहा असा पण प्रश्न येऊ शकतो. मग तुम्ही तुमच्या मनाने काय पण लिहा. चला एक लिहिलं, x वर्ग अधिक 5x अधिक 8 बरोबर 0 बरोबर. दुसरं एखाद्याला वाटलं y वर्ग अधिक 8y वजा 2 बरोबर 0. कुठलंही वर्ग समीकरण तुम्ही लिहू शकता. अशी हजारो वर्ग समीकरण तुम्ही तुमच्या पद्धतीनं तयार करू शकताय. तर दोन सांगितलेली दोन लिहायची, एकाला अर्धा मार्क दुसऱ्याला अर्धा मार्क, 1 मार्क फिक्स. ओके, तर असा सोपा प्रश्न पुस्तकामध्ये नाही आहेत काही प्रश्न, परंतु ते मी घेतोय कारण खूप महत्वाचे. आता अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा. मी एकच गणित सोडून दाखवतो, बाकी तुम्ही ट्राय करा. या समीकरणाचा जर तुम्ही विचार केला अवयव पद्धतीने सोडवताना, x वर्ग वजा 15x, बघा समीकरण काय, x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. आता हे समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्याच्या काही पायऱ्या आहेत, तर त्या पायऱ्या फॉलो केल्या पाहिजेत. पहिली पायरी काय बाबा, हे जे शेवटी 54 आहे त्याला बाबा एका बाजूला घ्यायचं 54 आणि 54चे अवयव पाडायचे. पण जर x वर्गच्या बाजूला एखादी संख्या असली, जसं की इथं 13 आहे आणि इथं y वर्गच्या बाजूला 2 आहे, मग 13 गुणिले 2 26 ला बाजूला घ्यायचं. पण इथं x वर्गच्या बाजूला काय नाही म्हणून 54 ला बाजूला घेतलं. 54 ला बाजूला घेतल्यावर 54चे अवयव बघा, 54 एके 54, 27 दुने 54, 18 त्रिक 54, 9 सक 54, अशा प्रकारे 54चे बरेचसे अवयव आपल्याला मिळतील. आता या अवयवांमधून आपल्याला एक जोडी फायनल करायची. आता कुठली जोडी घ्यायची, तर लक्षात घ्या 54च्या अगोदर जे चिन्ह आहे ते ठरवणार. इथे 54च्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे म्हणजे मला बेरीज पाहिजे. बेरीज किती पाहिजे, 15 पाहिजे. आता यातल्या कोणाची बेरीज 15 येते, तर 9 आणि 6 ची. मग या ठिकाणी 9x आणि 6x आपण याला घेऊ, कारण 9 आणि 6 या दोघांची बेरीज येते 15. पण 54च्या अगोदर जर वजाचं चिन्ह असतं तर मग वजा बाकी 15 येते अशा संख्या शोधल्या असत्या. मग अशा टायमाला 18तून 3 गेले 15, मग 18 आणि 3 घेतलं असतं. म्हणजे हे चिन्ह डिपेंड करतं की कुठली जोडी घ्यायची, 9 6 घ्यायची का 18 3. सध्या बेरीज 15 पाहिजे म्हणून 9 आणि 6 घेतलं. मग आता काय करायचं, आता संख्या तर मला मिळाल्या, आता यांना चिन्ह द्यायचे. आता चिन्ह कुठली द्यायची,
बघा मित्रांनो, दोन संख्यांची बेरीज 15 होणार आहे. बेरीज केव्हा होते? ज्यावेळेस दोन संख्यांना सारखी चिन्ह असतात, एक तर अधिक अधिक चिन्ह असतात किंवा वजा वजा चिन्ह असतील तरच बेरीज होते, नाहीतर त्यांची वजाबाकी होणार. मग आता या दोघांना मला अधिक अधिक किंवा वजा वजा चिन्ह द्यावं लागेल. मग दोघांना अधिक अधिकचं चिन्ह द्यायचं का वजा वजा, हे डिपेंड करतं या चिन्हावर. 15च्या अगोदर काय वजाचं चिन्ह आहे, मग हे वजाचं चिन्ह आहे, याचा अर्थ मी दोघांना सुद्धा वजा वजा चिन्ह देणार. पण जर इथं अधिकचं चिन्ह असतं तर मी दोघांना अधिक अधिक चिन्ह दिले असते, पण आता वजा वजा देणार आणि लिहिणार एक्स वर्ग वजा 9x, 15x ला काढायचं, वजा 9x वजा 6x आणि अधिक 54 बरोबर 0. आता हे दोघं याच्यातून कॉमन काढू. या दोघांमध्ये एक्स कॉमन निघतोय, एक्स समान दिसतोय, मग एक्स कॉमन काढा. कंसामध्ये एक्स वर्ग मधून एक्स बाहेर आला, फक्त एक्स राहिला. वजा 9x मधून एक्स बाहेर आले, 9 राहिले. या दोघांमधून तसं इथं एक्स कॉमन दिसत होता, तसं इथं काही एक्स वगैरे कॉमन दिसत नाही. पण 6 आणि 54 6च्या पाड्यात येतात, म्हणून इथं 6 कॉमन काढू. वजा 6 कॉमन काढले, कंसात वजा 6 बाहेर आले, एक्स राहिला. अधिकचं झालं वजा. साइन 9 54 बरोबर 0. एक्स वजा 9 दोन्ही ठिकाणी सारखं आहे. जर इथं एखाद्या ठिकाणी एक्स वजा 9 दुसरीकडे एक्स अधिक 9 एक्स अधिक 8 बीट दुसरं काहीतरी आलं असेल तर समजायचं काहीतरी चुकलंय आपलं. दोन्हीकडे सारखंच आलं पाहिजे. मग एक्स वजा 9 ला कॉमन काढायचं, 2 वेळा एकदाच लिहिलं आणि एक्स वजा 6 ला एकदा लिहायचं, बरोबर 0. आता मला 2 उत्तरं मिळतील. एक तर एक्स वजा 9 बरोबर मला 0 मिळेल, किंवा एक्स वजा 6 बरोबर मला 0 मिळेल. एक्स बरोबर वजा 9 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 9, किंवा एक्स बरोबर वजा 6 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 6. तर अशा प्रकारे मला हे गणित सोडवता येईल. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, ठीक आहे. तर आता थोडंसं पुढे जाऊयात, पुढचे काही प्रश्न आहेत ते आपण बघू. तर बघा, अतिशय सोपं आहे. यावरती आपण डिटेल्स मध्ये चर्चा केलेली आहे. तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती तो सराव संच 2.2 बघू शकताय, त्याच्यामध्ये तुम्हाला अवयव पद्धत आहे. पुढे बघा, या समीकरणाच्या उकली काढा. प्रश्न पुस्तकात नाही पण येऊ शकतो आणि येऊन गेलाय सुद्धा बोर्डाच्या परीक्षेला. एक्स अधिक 8 एक्स वजा 2 याच्या उकली काढा. मित्रांनो, वर्ग समीकरण अर्ध सोडून दिले, याचा अर्थ पुढे सोडवायचंय. बघा इथं काय होतं, एक्स अधिक 8 बरोबर 0 घेऊ शकताय, किंवा एक्स वजा 2 बरोबर 0 असं तुम्ही लिहू शकताय. आता एक्स अधिक 8 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 8, किंवा एक्स वजा 2 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला अधिक 2. अतिशय सोपा आहे मित्रांनो हा प्रश्न. पुस्तकामध्ये नाही पण या पद्धतीचा प्रश्न 1-2 वेळा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे असा सुद्धा येऊ शकतो, 2 कंस. ओके, पुढे बघा, पुढचा एक प्रश्न आहे या ठिकाणी 10 नंबरचा. हे समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठी तिसरे पद काढा. तिसरे पद काढण्याच्या मित्रांनो 2-3 पद्धती आहेत. एक्स वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. मी सोपी पद्धत सांगतो. तिसरे पद काढायचं जे सूत्र आहे ते अतिशय सोपं आहे. 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक, 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक आणि त्याचा वर्ग. बघा, 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक म्हणजे एक्सच्या शेजारी 2 आहे, मग इथं लिहायचं 2 आणि त्याचा केला वर्ग. 2 गेले, मग काय राहिलं फक्त 1 आणि एकाचा वर्ग किती आला बाबा 1. म्हणजे इथं तिसरं पद काय झालं 1. तिसरे पद आपण एखादं समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने कसं सोडवायचं त्यावरती चर्चा करू नंतर पुढे, पण तिसरे पद काढायची ही एक पद्धत आहे. पुढे बघा, पुढे आपल्याला या वर्ग समीकरणासाठी 11वा प्रश्न बघा, इथं अधिक आहे समजा. 11व्या प्रश्नात जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये समीकरण आहे एक्स वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0. याच्यामध्ये काय दिलंय, या वर्ग समीकरणासाठी बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. एकदम सोपं आहे. पहिली गोष्ट काय करायचं, इथं एबीसीच्या किमती काढायचा आणि एबीसीच्या किमती काढताना काय लिहायचं, वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 करू आणि मग एबीसीच्या किमती काढायच्यात. a बरोबर x वर्गच्या शेजारी 1 आहे, b बरोबर x च्या शेजारी 7 आहे आणि c बरोबर एकटा 5 आहे. चला, b वर्ग वजा 4ac याची किंमत काढायची. बी वर्ग बी च्या जागेवर 7 आहे, 7चा वर्ग वजा 4 गुणिले ac, a च्या जागेवर 1 आहे, c च्या जागेवर 5 आहे. 7चा वर्ग 49 आहे, वजा 4×5 20 आहे. 49 मधून 20 गेले, 29 राहिले, संपला विषय. एकदम सोपा विषय. याच्यानंतर 12वा जो प्रश्न आहे तो थोडासा वेगळा आहे. त्याच्यात ऑलरेडी एबीसीच्या किमती दिल्यात. ए बरोबर मला दिले 5, बी बरोबर आपल्याला दिले 8 आणि सी बरोबर दिलेलं आहे 4 आणि सांगितलंय बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. आता हे सोपं आहे. बी वर्ग वजा 4ac, बी ची किंमत 8 आहे, 8चा वर्ग वजा 4 गुणिले ac, a ची किंमत 5 आहे, c ची किंमत 4 आहे.
8चा वर्ग 64 वजा 4 पंचे 20, 20 चोक 80. 64 वजा 80, 64 तून 80 जात नाही, 80 मधून 64 गेले 16 आणि एक मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 16. किंवा कधी कधी इथं आपल्याला विवेचकाची किंमत काढा असा सुद्धा प्रश्न येईल. विवेचकाची किंमत काढा म्हणजेच बी वर्ग वजा 4ac. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, या प्रश्नाच्या तयारीत आपण राहिलं पाहिजे. चला पुढे जाऊयात. पुढे बघा 13 नंबरचा प्रश्न. x वर्ग अधिक 7x वजा 1 साठी विवेचकाची किंमत, म्हणजे तोच विषय आहे. x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. आता इथं a बरोबर किती, x वर्गच्या बाजूला आहे तो a, b बरोबर किती, x च्या बाजूला आहे 7 आणि c बरोबर किती, एकटा कोण आहे वजा 1. आता विवेचकाची किंमत म्हणजे डेल्टा, म्हणजेच b वर्ग वजा 4ac ची किंमत. प्रश्न तोच आहे. कधी कधी म्हटलं जाईल b वर्ग वजा 4ac ची किंमत काढा आणि कधी कधी म्हटलं जाईल विवेचकाची किंमत काढा. जे सांगितलंय ते आपल्याला काढायचंय. b वर्ग वजा 4ac, b चा वर्ग म्हणजे 7चा वर्ग वजा 4 गुणिले ac, a ची किंमत 1 आहे, c ची किंमत वजा 1 आहे. चला 7चा वर्ग आहे 49 वजा वजा अधिक आणि 4 1 4, 4 1 4, 49 आणि 4 झालं 53, म्हणजे विवेचकाची किंमत 53. विवेचकाची किंमत काढायला सांगितलं तर बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आणि कधी कधी तर बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा असा हे प्रश्न विचारला जाईल. घाबरायचं नाही, सोपे प्रश्न असतात खूप सारे. आता विवेचकाच्या किमतीवरून मुळांचे स्वरूप ठरवा. आता मुळांचं स्वरूप बघा, डेल्टाच्या किमती वेगवेगळ्या येऊ शकतात. डेल्टाची किंमत तुम्ही सोडवली, आता 53 आली होती. कधी कधी डेल्टाची किंमत तुमच्याकडे 0 येईल, कधी कधी डेल्टाची किंमत तुमच्याकडे वजा 53 सुद्धा येईल. अशा 3 प्रकारच्या किमती येतील. म्हणजे कधी कधी डेल्टाची किंमत जी आहे ती 0 पेक्षा मोठी, 53 म्हणजे ती 0 पेक्षा मोठी असेल. कधी कधी डेल्टाची किंमत 0 असेल आणि कधी कधी डेल्टाची किंमत 0 मध्ये असेल, म्हणजे वजामध्ये. 0 पेक्षा मोठी म्हणजे 1 2 3 4 अशा काहीतरी संख्या असतील. 0 तर 0 आहे आणि 0 पेक्षा लहान म्हणजे सगळ्या वजामधल्या संख्या, वजा 1 वजा 2 वजा 3. जर डेल्टाची किंमत 0 पेक्षा मोठी असेल तर मुळे वास्तव असणार व असमान असणार. ओके. जर डेल्टाची किंमत 0 आली तर मुळे वास्तव व समान असतील, मुळे वास्तव व समान. आणि 0 पेक्षा लहान असेल तर मुळे वास्तव नाहीत. आता एक साधी आपण एक्सरसाइज या ठिकाणी जर करून घेतली, समजा डेल्टाची किंमत तुमच्याकडे आले 35, मग मुळे कशी असणार आहे, 35 म्हणजे 0 पेक्षा मोठी आहे, म्हणजे मुळे वास्तव व समान. डेल्टाची किंमत आली 48, 0 पेक्षा मोठी संख्या आहे म्हणून वास्तव व असमान. डेल्टाची किंमत आता वजा 32 आली, वजा 32 0 पेक्षा लहान आहे म्हणजे वास्तव नाही. डेल्टाची किंमत समजा वजा 53 आली, म्हणजे ही 0 पेक्षा लहान संख्या आहे म्हणजे मुळे वास्तव नाहीत. डेल्टाची किंमत जर का 0 आली म्हणजे मुळे वास्तव व समान आहे. एवढ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. आता त्याच्यावरून आपण पहिला जो प्रश्न आहे तो आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. x वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0. याच्यामध्ये बघा a बरोबर 1 असतं, b बरोबर वजा 4 आहे आणि c बरोबर आहे 4. आता डेल्टाची किंमत काय बाबा, b वर्ग वजा 4ac. आता b चा वर्ग, b वजा 4 आहे, वजा 4चा वर्ग वजा 4 गुणिले ac, a ची किंमत 1, c ची किंमत 4, 1 गुणिले 4, 4चा वर्ग 16 वजा 4 1 4, 4 चौक 16, 16 तून 16 गेले 0, म्हणजे डेल्टा बरोबर किती आला, 0 आला. मग इथं लिहायचं मुळे वास्तव व समान आहेत, विषय संपला. 4 आला असता डेल्टाची किंमत, मुळे वास्तव व असमान. वजा 4 आला असतं, मुळे वास्तव नाही. अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येईल. दुसरा प्रश्न तुम्ही ट्राय करा. पुढे बघा, पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. आता बघा, एका वर्ग समीकरणाची मूळ तुम्हाला दिली जाईल आणि त्यावरून वर्ग समीकरण तयार करायला सांगितलं जाईल. बघा, एका वर्ग समीकरणाची मुळे 3 व 10 आहेत, म्हणजे अल्फा बरोबर 3 आणि बीटा बरोबर 10. समजा ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत, वजा 10. वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे बघा, मिळणारे वर्ग समीकरण सूत्र सांगतो. वर्ग समीकरण, जर तुम्हाला वर्ग समीकरणाची मूळ दिली असतील आणि सांगितलं जाईल की बाबा वर्ग समीकरण तयार करा, तर एक सूत्र माहिती पाहिजे. ते आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. हे सूत्र आहे वर्ग समीकरण तयार करायचं. हे माहिती नसेल तर हा प्रश्न तुम्हाला जमणार नाही, आधीच सांगतोय. आता मला काय पाहिजे, या सूत्रामध्ये अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती पाहिजे. मग पहिलं मी अल्फा अधिक बीटाची किंमत काढतो. अल्फा अधिक बीटा, अल्फाची किंमत 3 आहे, अधिक बीटाची किंमत वजा 10 आहे, म्हणजे येणार 3 अधिक वजा 10. 3 वजा 10 किती झाले, वजा 7, म्हणजे अल्फाची किंमत वजा 7. अल्फा अधिक बीटा, अल्फा गुणिले बीटा किती, अल्फाची किंमत 3, बीटाची किंमत वजा 10, 10 30, वजा आहे म्हणून वजा 30 झालं.
सूत्रात किमती टाका. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा किती, अल्फा अधिक बीटाची किंमत वजा 7 आहे, म्हणजे लिहायचं वजा 7 आणि हा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा किती वजा 30 आहे, या ठिकाणी इथं वजा 30 लिहून टाका बरोबर 0. बघा काय होईल, एक्स वर्ग वजा वजा अधिक 7 आणि एक्स आणि अधिक वजा वजा 30 बरोबर 0. अशा प्रकारे आपल्याला वर्ग समीकरण तयार करता येईल. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला वर्ग समीकरण तयार करता आलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15 नंतर आता प्रश्न क्रमांक 16 बघू आपल्याकडे काय. वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज वजा 10 आणि गुणाकार 21 आहे, तर तयार होणारे समीकरण लिहा. आता वर्ग समीकरणाची मुळे जी आहेत ती आपल्याला काय असतात, अल्फा व बीटा. वर्ग समीकरणाची मुळे जी आहेत आपण म्हणायचं वर्ग समीकरणाची मुळे अल्फा व बीटा मानू. ओके, आता वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज वजा 10 आहे, याचा अर्थ अल्फा अधिक बीटा बरोबर वजा 10 आणि त्यांच्या मुळांचा गुणाकार 21 याचा अर्थ अल्फा गुणिले बीटा बरोबर माझ्याकडे दिले वजा 21 दिले. तर मिळणारं वर्ग समीकरण तर मला तयार करायचं, तर सूत्र काय असतं आपल्याला माहिती आहे, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आता एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत वजा 10 आहे, माहिती लिहायचं वजा 10 एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा 21 आहे, माहिती लिहायचं 21 बरोबर 0. आता उत्तर येईल एक्स वर्ग वजा अधिक वजा वजा अधिक झालंय अधिक 10 एक्स आणि अधिक हा 21 बरोबर 0. आता जर तुम्ही हे वर्ग समीकरण सोडवण्याचा प्रयत्न केला, सोडवलं हे वर्ग समीकरण सोडवलं तर तुम्हाला उत्तर येईल वजा 10 आणि 21 ही दोन उत्तर वजा 10 21 वेगळी येतील. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न थोडासा उलटा सुद्धा येऊ शकतो. म्हणजे कधी कधी काय होईल की मुळे दिली जातील आणि वर्ग समीकरण तयार करा, आणि कधी कधी अशा प्रकारे मुळांची बेरीज दिली आणि त्याचबरोबर मुळांचा गुणाकार दिलेला आहे आणि वर्ग समीकरण तयार करा, असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. बघा पुढचा जो प्रश्न आहे, पुढील वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडा. बघा इथं पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्याच्या अनेक पद्धती आहेत, म्हणजे याच्यातलं तिसरं पद काढायच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर मी एक पद्धत सांगतो आणि जर तुम्हाला दुसरी पद्धत हवी असेल तर सराव संच 2.3 ची व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. युट्यूब चॅनलवरती जाऊन ते तुम्ही नंतर बघू शकताय. तर सगळ्यात पहिली गोष्ट, या समीकरणाचा एक विचार करू आपण. या समीकरणामध्ये तिसरं पद काढू बरं का, तिसरे पद काढू. हे जे समीकरण आहे त्याचं तिसरे पद काढू. तर तिसरे पद काढायचं सूत्र आहे, तिसरे पद काढायचं सूत्र 1/x गुणिले एक्सचा सहगुणक, 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक. एक्सचा सहगुणक म्हणजे एक्सच्या शेजारी असलेली संख्या, एक्सच्या शेजारी काय नाही म्हणजे 1 आहे त्याचा वर्ग. 1/2 गुणिले 1 किती झालं, 1/2 त्याचा वर्ग. मग एकाचा वर्ग 1, दोनाचा वर्ग 4. आता समीकरणामध्ये काय करायचं, हे 1/4 जे आहेत त्याला मिळवायचं आणि वजा करायचं. आपलं समीकरण आहे एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0. आता याच्यामध्ये जी पहिली दोन पद आहेत, एक्स वर्ग अधिक एक्सला जसं तसं लिहायचं. आता जे तिसरं पद जे आहे ते 3 नंबरला लिहायचं. तिसरं पद एक्स अधिक 1/4 आहे. तिसरं पद अधिक 1/4 लिहायचं आणि ते वजा 1/4 लिहायचं, म्हणजे समीकरण संतुलित होतं. अधिक वजा 1/4 म्हणजे ते कट होतं. आणि पुढे मग आपल्याला काय लिहायचं, वजा या ठिकाणी 20 बरोबर 0. आता एक काम करा, या ठिकाणी दोन गोष्टी आल्या. आता हे बघा, या ठिकाणी हे 3 जण यांचा एक गट आहे आणि पलीकडे हे जे 2 जण आहेत यांचा एक वेगळा गट आहे. ठीक आहे, आता यांचा विचार करा. या तिघांना काय करायचं, एका कंसात घ्यायचं. हिचं जरा गडबड होते, मग त्यासाठी काय करायचं, पहिल्याचं वर्गमूळ, मधल्याचं चिन्ह, शेवटच्याचं वर्गमूळ. एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स, मधल्याचं चिन्ह अधिक वजा असतं तर वजा घेतलं असतं, आणि शेवटच्याचं वर्गमूळ, एकाचं 1, चाराचं 2 आणि कंसाचा वर्ग. म्हणजे तुम्ही या वर्गाचा जर विस्तार केला की उत्तर हे मिळतं. आता इथे बघा वजा वजा अधिक, आता इथं बेरीज होईल बघा, वजा 1/4 आणि वजा 20 म्हणजे 20/1. बघा तिरकस गुणाकार करा, 1 गुणिले वजा 1 वजा 1, 4 2 8 म्हणजे वजा 80 झालं आणि भागिले 4 1 4 म्हणजे वजा वजा अधिक 80 आणि 1 81 वजा 81/4. मग इथं तुम्ही लिहू शकता वजा 81/4 बरोबर 0. आता याच्या पुढे आहे ना काय करू आपण, एक हिचा हा तर वर्ग आहे तुमच्याकडे, x अधिक 1/2 कंसाचा वर्ग. आता 81 आणि 4 कितीचा वर्ग आहे, 81 9चा वर्ग, 4 2चा वर्ग. मग तुम्ही इथं 9/2 कंसाचा वर्ग असंही लिहू शकता बरोबर 0. आता इथं बघा, इथे एक सूत्र तयार होऊ शकतं, a वर्ग वजा b वर्ग. तुमच्याकडे एक सूत्र असतं, a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b आणि a वजा b. म्हणजे a वर्ग वजा b वर्ग असेल तर एका कंसात दोघांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी.
तसंच इथं लिहायचं या दोघांची एका कंसात बेरीज म्हणजे x अधिक 1/2 अधिक हा 9/2 आणि दुसऱ्या कंसात वजाबाकी x अधिक 1/2 वजा 9/2 बरोबर 0. आता इथे काय होईल x अधिक 9 आणि 1 10 झाले 10/2 लिहा 10/2 छेद समाने वरच्यांची डायरेक्ट बेरीज पलीकडे x 1 वजा 9 वजा 8 मग वजा 8/2 लिहा बरोबर 0. परत दोन उत्तर येतील x अधिक 2 पंचे 10 म्हणून 5 आणि पलीकडे x वजा 2 चौक 8 म्हणून 4 बरोबर 0. आता या ठिकाणी बघा आपल्याला दोन उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. तर ती दोन उत्तर बघा कशी. एका ठिकाणी आपण काय करू x अधिक 5 बरोबर 0 लिहू किंवा दुसरीकडे आपल्याला x वजा 4 बरोबर 0 लिहिता येईल. दुसरीकडे लिहायचं x वजा 4 बरोबर 0. x बरोबर अधिक 5 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 5 किंवा x बरोबर वजा 4 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 4. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. एकदम सोपा प्रश्न आहे सोपी पद्धत आहे. आता ही दुसरी सुद्धा तुम्हाला वेगळी पद्धत बघायची असेल तर सराव संच 2.4 बघा आपल्या 2.3 मध्ये आपण ही गणित सोडवलेली आहे दुसऱ्या पद्धतीने. ठीक आहे. आता पुढे जाऊ थोडस पुढची काही गणित बघूयात. 19 पुढील समीकरण सूत्र पद्धतीने सोडवा. मित्रांनो आपण अवयव पद्धत मगाशी बघितली आता अगोदर आपण बघितली पूर्ण वर्ग पद्धत आणि सूत्र पद्धत. तीन पद्धतींपैकी दोन पद्धतीवर 100% प्रश्न विचारला जातो कुठल्याही पण त्यातल्या जास्तीत जास्त आतापर्यंत बोर्डाच्या पेपरला अवयव पद्धत आणि सूत्र पद्धत यावरती 90% वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्यातल्या सूत्र पद्धत खूप महत्वाची आहे कारण अतिशय सोपी आहे आणि या पद्धतीमध्ये तुम्हाला 3 मार्काला प्रश्न विचारला जातो 3 मार्क पडू शकतात आरामात. आता मला समजा हे गणित सूत्र पद्धतीने सोडवायचं असेल तर माझ्याकडे एक सूत्र असतं. ते सूत्र कसं x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a. ठीक आहे. आता या सूत्रामध्ये आपण काय करू किमती टाकूया. या सूत्रामध्ये किमती टाकू बघा या सूत्रामध्ये किमती टाकू. आता किमती कुठल्या पाहिजेत ए बी आणि सी च्या किमती पाहिजेत. मग पहिले इथे एबीसी च्या किमती काढू. त्याच्यासाठी लिहायचं वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू आणि मग एबीसी च्या किमती लिहायच्या. ए म्हणजे एक्स वर्गच्या शेजारी असलेली संख्या. आता इथे एक्स वर्गच्या शेजारी काहीच नाहीये मग काहीच नसेल तर 1 लिहायचं. ए बरोबर 1 बी बरोबर एक्सच्या शेजारी असलेली संख्या एक्सच्या शेजारी 6 आहे आणि सी बरोबर एकटा कोण आहे 5 आहे. झालं एबीसीच्या किमती. आता काय करायचं या किमती डायरेक्ट या सूत्रामध्ये टाकू शकता. हा एक तुमच्याकडे असलेला मार्ग आहे आणि दुसरा वे काय की ह्या वर्गमुळामध्ये असलेल्या बी वर्ग वजा 4ac ची किंमत वेगळी काढा जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशनला बरं पडेल. मग आपण एक काम करू बी वर्ग वजा 4ac ची किंमत वेगळी काढू म्हणजे कॅल्क्युलेशनला बरं पडेल. बी वर्ग बी च्या जागेवर 6 आहे म्हणून 6 चा वर्ग वजा 4 गुणिले ac ए ची किंमत 1 आहे सी ची किंमत 5 आहे. 6 चा वर्ग झाला 36 वजा 4 1 4 4 5 20 36तून 20 गेलं 16 आलं. आता या सगळ्या किमती सूत्रामध्ये टाकून देऊयात. वजा बी वजा बी ची किंमत काय बाबा 6 आहे म्हणून इथं लिहिलं 6 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आहे 16 आहे मग इथं लिहायचं 16 भागिले 2a 2 गुणिले ए ची किंमत किती 1 आहे मग या ठिकाणी इथं लिहिलं 1 बरोबर वजा 6 अधिक वजा वर्गमुळात 16 म्हणजे 4 कारण 16चं वर्गमुळात आलं 4 आणि 2 1 2. आता इथं मला दोन उत्तरं मिळतील. एक तर x बरोबर वजा 6 अधिक 4 भागिले 2 येईल किंवा x बरोबर वजा 6 वजा 4 भागिले 2 येतील बरोबर कारण अधिक वजा आहे ना मग एका ठिकाणी अधिक 4 एका ठिकाणी वजा 4. आता वजा अधिक वजा बाकी 6तून 4 गेले 2 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा भागिले 2 आणि बे 1 के बे एक वजाचं चिन्ह x बरोबर वजा 1 येईल किंवा पलीकडं वजा वजा अधिक दोन संख्यांना समान चिन्ह असेल तर बेरीज होते 6 4 10 इथे लिहिले 10 वजाचं चिन्ह भागिले 2 बे पंचे 10 म्हणून वजा 5 x बरोबर माझ्याकडे किती आलं वजा 5 म्हणजे x बरोबर वजा 1 किंवा वजा 5 हे मला उत्तर मिळेल. तर अशा प्रकारे ही सूत्र पद्धत आपण शिकलो. सूत्र पद्धतीवर हमखास आपल्याला प्रश्न विचारले जातात मित्रांनो त्याच्यामुळे ही जी पद्धत आहे ती आपल्याला नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके. आता थोडंसं पुढे जाऊयात. पुढे बघा पुढचा जो प्रश्न आहे तो काय या ठिकाणी आपल्याकडे आहे की एक्स वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही गुणाकाराच्या दुप्पट आहे तर k ची किंमत काढा. लक्षात घ्या मित्रांनो पहिले हे समीकरण लिहून टाका. एक्स वर्ग
4 वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0. इथं काय दिलंय, मुळांची बेरीज. मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा, ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. म्हणजे मुळांचा जो गुणाकार आहे अल्फा गुणिले बीटा त्यांच्या दुप्पट आहे. म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा अशा प्रकारे आहे. तर मला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत पाहिजे. अल्फा अधिक बीटाची किंमत काढायचं वजा बी छेद ए सूत्र आहे आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काढायचं सी छेद ए हे सूत्र आहे. तर हे मला मग याच्यामध्ये अल्फा अधिक बीटाची किंमत काढण्यासाठी ए आणि बी च्या किमती माहिती पाहिजे आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काढण्यासाठी सी आणि ए च्या म्हणजे एकंदरीत एबीसीच्या किमती माहिती पाहिजे. मग या समीकरणात एबीसीच्या किमती काय, ए बरोबर एक्स वर्गच्या शेजारी काय नाही म्हणजे 1 आहे, बी बरोबर एक्सच्या शेजारी वजा 4k आहे आणि सी चा जर विचार केला तर सी ची किंमत k अधिक 3 आहे. लक्षात घ्या, नुसतं 3 लिहू नका. आता इथं आपल्याला काय दिले, पहिले अल्फा अधिक बीटा आणि मग अल्फा गुणिले बीटाच्या किमती काढू किंवा एक काम करा, डायरेक्ट लिहा सूत्र दिलेल्या अटीनुसार. इथं लिहायचं दिलेल्या अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार, अटीनुसार. आता अट काय दिले बाबा, अट आपल्याला दिलेली आहे मुळांची जी बेरीज आहे अल्फा अधिक बीटा ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. म्हणजे दुप्पट आहे कुणाच्या, गुणाकाराच्या, अल्फा गुणिले बीटाच्या. सूत्र लिहा, अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय बाबा, वजा बी छेद ए, वजा बी छेद ए आणि 2 गुणिले अल्फा गुणिले बीटाचं सूत्र सी छेद ए. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ए ए कॅन्सल झाला म्हणजे आपलं काम झालं अर्ध. ए ए कॅन्सल झाला, मग आपल्याकडे काय राहिलं बाबा, हे आता रफ करू. ए ए कॅन्सल झाला, राहिलं काय, वजा बी बरोबर 2c. मग इथे लिहायचं वजा बी बरोबर 2c वजा बी ची किंमत किती, वजा 4k. मग बी च्या जागेवर लिहा वजा 4k बरोबर 2c. 2 गुणिले सी ची किंमत किती, k अधिक 3 आहे, k अधिक 3. एकदम सोपा विषय झाला, याला सोडवा मस्त आणि k ची किंमत काढा. बघा वजा वजा अधिक 4k झाले, 2 ने k ला गुणलं, 2 गुणिले k 2k अधिक बेत्रिक झाले 6, 4k आपल्या जागेवर, 2k अधिक आहे त्याला म्हणायचं भावा इकडे, अधिक इकडे झाले वजा 2k बरोबर 6 आपल्या जागेवर, 4तून 2 गेला 2k बरोबर 6 आपल्या जागेवर, k आपल्या जागेवर 6 आपल्या जागेवर, हे 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 2 झाले, k बरोबर बेत्रिक 6. तर अशा प्रकारे k ची किंमत जी आहे ती 3 या ठिकाणी येऊ शकते. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. तर हा प्रश्न असा सोडवायचा आहे, असे काही प्रश्न सुद्धा आपल्याला विचारले जातात. आता याच्यामध्ये बघा, या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर k ची किंमत काढा. लक्षात घ्या, माझ्याकडे जे वर्ग समीकरण आहे ते आहे 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0. आता मुळे वास्तव व समान आहे याचा अर्थ डेल्टाची किंमत 0 आहे, म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 आहे, तर k ची किंमत काढा. मग k ची किंमत काढण्याच्या अगोदर आपण b वर्ग वजा 4ac ची डेल्टाची किंमत 0 दाखवायची आणि बरोबर ती 0 डेल्टाची किंमत काढायची आणि मग ती बरोबर 0 दाखवली की उत्तर येतं. बघा कसं येतं, पहिले आपण विवेचकाची किंमत तर काढूयात. याच्यामध्ये बघा a बरोबर 3 आलं, y वर्गच्या शेजारी आहेत, b बरोबर y च्या शेजारी k आहे आणि c बरोबर आपल्याकडं 12 आलं. आता डेल्टाची किंमत काढू. डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac म्हणजे विवेचकाची किंमत, b वर्ग, b किती k आहे, k चा वर्ग वजा 4 गुणिले ac, a ची किंमत c आहे आणि c 3 आहे आणि c ची किंमत 12 आहे. बघा k वर्ग b चा वर्ग, b ची किंमत k आहे म्हणून k वर्ग, वजाचं चिन्ह जसं आहे तसं 4 आपल्या जागेवर, a ची किंमत 3 आहे, c ची किंमत 12 आहे. k वर्ग आपल्या जागेवरती वजा 4 त्रिक 12 आणि 12 गुणिले 12 144. डेल्टा बरोबर k वर्ग वजा 144 आलं. आता इथं लक्षात घ्या, समीकरणाच्या मुळांचे स्वरूप कसं आहे बाबा, मुळे जी आहेत वास्तव व समान आहेत. इथं लिहायचं दिलेल्या समीकरणाची मुळे, दिलेल्या समीकरणाची मुळे, समीकरणाची मुळे आपल्याला सांगितलंय मुळे वास्तव व समान आहेत, मुळे वास्तव व समान आहेत, व समान आहेत. ओके, वास्तव व समान जर मुळे असतील तर याचा अर्थ आपल्याकडे डेल्टा बरोबर किती, 0 आहे, तरच मुळे वास्तव व समान असतात. आता डेल्टाची किंमत k वर्ग वजा 44 आहे, k वर्ग वजा 144 आहे बरोबर 0. k ची किंमत काढायची, k आपल्या जागेवर, k वर्ग आपल्या जागेवर वजा 144 पलीकडे गेले अधिक 144. मग k बरोबर किती, अधिक वजा 12 येतील, कारण वर्गमूळ काढलं दोन्ही बाजूचं, k वर्गचं वर्गमूळ k आणि 144चं वर्गमूळ अधिक 12 येऊ शकतं किंवा वजा 12 येऊ शकतं. तर असा आहे हा प्रश्न. ओके, आता थोडं पुढे जाऊयात. बघा यानंतर पुढे हा प्रश्न पण जरा थोडासा वेगळा आहे. याच्यामध्ये काय,
अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि अल्फा घन अधिक बीटा घन या किमती काढायच्या. तर यासाठी सूत्र मला पाहिजे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गचं सूत्र, अल्फा अधिक बीटा आणि वजा 2 अल्फा बीटा हे सूत्र आहे. आणि अल्फा घन अधिक बीटा घनचं सूत्र आहे अल्फा अधिक बीटाचा घन वजा 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा हे सूत्र आहे. तर ही दोन सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. आता या दोन सूत्रांमध्ये मला कशाची गरज आहे मुख्य करून अल्फा अधिक बीटा, अल्फा अधिक बीटा, अल्फा गुणिले बीटा, अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा. म्हणजे मला या दोन जर किमती काढायच्या असतील तर मला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती माहिती पाहिजे. मग अल्फा अधिक बीटाच्या किमतीचं सूत्र वजा बी छेद ए आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमतीचं सूत्र सी छेद ए. मग आता या समीकरणामधून त्या गोष्टी मिळतील आपल्याला. आपलं समीकरण काय बाबा वाय वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0. आता बघा ए ची किंमत वाय वर्गाच्या शेजारी काय नाही म्हणजे 1, बी ची किंमत वाय च्या शेजारी आहेत वजा 2 आणि सी ची किंमत आपले हे वजा 7 झालं. आता एक काम करा अल्फा अधिक बीटाची किंमत काढा. अल्फा अधिक बीटाची किंमत किती बाबा वजा बी छेद 1 वजा बी ची किंमत किती वजा 2 आहे वजा 2 छेद 1. आता वजा वजा अधिक 2 झालं खाली एक लिहायची गरज नाही. आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काय बाबा सी छेद 1, सी ची किंमत वजा 7 आहे, ए ची किंमत 1 आहे, वजा 7 छेद 1 वजा 7. म्हणजे मला या ठिकाणी काय मिळालं अल्फा अधिक बीटाची किंमत 2 आणि अल्फा गुणिले बीटाची वजा 7. आता आपण या दोन किमती काढू. यातली पहिली किंमत काय बाबा अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग. सूत्र आपल्याकडे आहे अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा वजा 2 अल्फा बीटा. ठीक आहे. आता अल्फा अधिक बीटाचा वर्ग, अल्फा अधिक बीटा किती 2 आहे माहिती आहे याचा 2 चा वर्ग वजा 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा, अल्फा गुणिले बीटा वजा 7 आहे. या ठिकाणी लिहिलं वजा 7. 2 चा वर्ग आला 4 वजा वजा अधिक 2 7 14, 14 आणि 4 झाले 18. संपला विषय. आता अल्फा घन अधिक बीटा घनचं सूत्र वापरा कारण आता आपल्याला ही किंमत काढायची. अल्फा घन अधिक बीटा घनचं सूत्र काय बाबा अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा. ठीक आहे. अल्फा अधिक बीटाचा घन, अल्फा अधिक बीटाची किंमत 2 आहे मग या ठिकाणी इथं लिहायचं 2 चा घन वजा 3 गुणिले अल्फा गुणिले बीटा, अल्फा गुणिले बीटा वजा 7. ओके. मग इथं लिहायचं वजा 7 आणि पलीकडे अल्फा अधिक बीटा किती 2 आहे. 2 चा घन 8 वजा वजा अधिक 7 त्रिक 21 21 दुने 42, 7 त्रिक 21 21 दुने 42, 42 आणि 8 झाले 50 झालं. तर हा एक असा प्रश्न आहे. ओके. तर या प्रकारचा सुद्धा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा विचारला जातो. तर या प्रकारच्या प्रश्नाची सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. ठीक आहे. तर एकंदरीत मित्रांनो बऱ्याच प्रकारचे प्रश्न आपण बघितले आणि त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट आणि वेगळा थोडासा प्रश्न आहे शेवटचा. तो प्रश्न म्हणजे बाबा कुठे आहे बाबा येतं की नाही. हा तर एक प्रश्न राहिला तो म्हणजे आपले शाब्दिक गणित. तर शाब्दिक गणित सुद्धा आपण एक घेऊयात कारण आपल्याला वर्ड प्रॉब्लेम ज्याला आपण म्हणतो ते शाब्दिक गणिताशिवाय आपला वर्ग समीकरण हे प्रकरण आपलं पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे काही शाब्दिक गणित सुद्धा आपण या ठिकाणी आता बघण्याचा प्रयत्न करूयात. मी एकच मिनिटामध्ये स्क्रीनवरती आणतो. त्याच्या अगोदर एक लक्षात घ्या मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना गणित भाग 1 आणि गणित भाग 2 अवघड जाते त्यांनी अजिबात काळजी करू नका. तुमच्यासाठी आपण काय केलेलं आहे की आपला जो ऍप आहे एकच मिनिट वर्ग समीकरणे एक मिनिट वर्ग एकच मिनिट तर हा 0 मिनिट वर्ग समीकरणे कुठे गेला बा. हा तर 1 मिनिटच फक्त आता मला फक्त एक प्रश्न घेऊ द्या तो कारण शाब्दिक गणित आपल्याला घ्यावं लागणार आहे. वर्ड प्रॉब्लेम अतिशय महत्वाचे असतात शाब्दिक गणित. शाब्दिक गणित जर झाली तर हा यस 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 चला एक मिळालेलं आहे शाब्दिक गणित आपल्याला ते या ठिकाणी आपण इथे ऍड करू प्रगतीचं. ओके चला यस झालंय ऍड. एकच मिनिट चला. तर आता हे गणित पाहण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड जातोय गणित भाग 1 आणि गणित भाग 2 त्यांनी काळजी करू नका. तुमच्यासाठी आपण आपलं ऍप बनवलंय. ऍपवरती आपण गणित भाग 1 आणि 2 च्या इम्पॉर्टंट व्हिडिओचे लेक्चर्स आपण घेत असतो. इम्पॉर्टंट व्हिडिओचा एक कोर्स बनवलाय. त्या व्हिडिओमध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट गणित आहेत. त्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला तुमच्या शाळेतल्या पूर्व परीक्षेमध्ये होईल, बोर्डाच्या परीक्षेमध्ये होईल. आणि या कोर्समध्ये चांगल्या इम्पॉर्टंट नोट्सच्या पीडीएफ आहेत, प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि आठवड्यातून 3 दिवस लाईव्ह लेक्चर सुद्धा असतात. आणि हा कोर्स फक्त 49 रुपयामध्ये तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या ऍपवरती जा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आणि या ऍपवर जाऊन हा कोर्स परचेस करा. फक्त 49 रुपयामध्ये तुम्हाला खूप फायदा होईल. महिन्याला 49 रुपये फक्त त्याची फी आहे. बघा आता हे गणित शेवटचं
याच्यामध्ये काय दिलंय, जर तुम्हाला शाब्दिक गणित आलं तर तुम्हाला पहिलं एक वर्ग समीकरण तयार करावं लागतं आणि मग ते सोडवायचंय. पहिलं समीकरण तयार करता आलं पाहिजे. इथं काय दिलंय, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे. तर तिचे आजचे वय काढा. मग आपण एक काम करू, असं लिहूयात, प्रगतीचे आजचे वय. आजचे वय. आता प्रगतीचं आजचे वय समजा आपण x वर्ष मानले. ओके. आता दोन गोष्टी आहेत. 2 वर्षापूर्वीचे वय. आपण तिचं 2 वर्षापूर्वीचे वय काढू. 2 वर्षापूर्वीचे वय. 2 वर्षापूर्वीचे वय. प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय. आज जर x आहे, 2 वर्ष मागं जायचंय म्हणजे वजा व्हायचंय. 2 वर्षापूर्वीचं वय x वजा 2 वर्ष. आणि प्रगतीचं 3 वर्षानंतरचं वय. आता 3 वर्षानंतरचे वय. 3 वर्षानंतरचे वय. 3 वर्ष नंतर म्हणजे 3 वर्ष पुढे जायचंय, अधिक जायचंय, x अधिक 3 वर्ष. आता जी काही दिलेली अट आहे, मग दिलेल्या अटीनुसार आपण या ठिकाणी एक समीकरण तयार करू. इथे लिहायचं दिलेल्या अटीनुसार. दिलेल्या अटीनुसार. वाटीनुसार नका लिहू, दिलेल्या अटीनुसार लिहा. अटीनुसार. आता काय अट आहे ती बघा. दिलेल्या अटीनुसार 2 वर्षापूर्वीचं वय, 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार 84. म्हणजे या दोघांचा गुणाकार 84 आहे. म्हणजे x अधिक 3 गुणिले x वजा 2 बरोबर 84. हा गुणाकार 84. आता हा गुणाकार करून एक समीकरण मिळेल आणि ते समीकरण सोडवलं की आपलं उत्तर मिळेल. यासाठी x अधिक 3 ने x वजा 2 ला गुणायचं. म्हणजे पहिले x ने गुणायचं x वजा 2 ला आणि मग अधिक 3 ने गुणायचं x वजा 2 ला बरोबर 84. बघा आता x गुणिले x, x चा वर्ग वजा x गुणिले 2, 2x अधिक 3 गुणिले x, 3x वजा 3 दुने 6, 84 अधिक इकडे आले वजा 84 बरोबर 0. आता बघा कसं समीकरण तयार होईल. x वर्ग आपल्या जागेवरती, इथे वजा अधिक वजा बाकी, 3तून 2 गेले 1 म्हणजे अधिक 1x आणि इथं वजा वजा अधिक 84 आणि 6 झाले 90. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 90 बरोबर 0. आता हे जे काही वर्ग समीकरण आपल्याला मिळाले ते सोडवायचं आणि जी x ची किंमत आहे ते आपलं उत्तर. बघा इथं 90 आहेत शेवटी. त्या 90 ला बाजूला घेऊ आणि त्याचे अवयव पाडू. 90 एके 90, 45 दुने 90, 30 त्रिक 90, 16 15 सक 90, 10 90 90 असे बरेचसे अवयव पडतील. याच्यातून एक जोडी निवडायची. कुठली? 90च्या अगोदर वजा चिन्ह आहे, ज्यांची वजाबाकी 1 पाहिजे. कोणाची वजाबाकी 1 येते? 10x आणि 9x यांची वजाबाकी 1 येते. ह्या दोन जोड्या मिळाल्या. आता यांना चिन्ह द्यायचंय. बघा मित्रांनो, दोन संख्यांची वजाबाकी केव्हा होते? ज्यावेळेस त्या दोन संख्यांना भिन्न चिन्ह असेल, म्हणजे वेगवेगळे चिन्ह असेल तर. म्हणजे दोघांना वेगवेगळे चिन्ह द्यायचे, एकाला अधिक एकाला वजा. मग मोठ्या संख्येला कुठलं द्या? या x च्या अगोदरचं अधिकचं चिन्ह मोठ्या संख्येला, उरलेलं वजाचं लहान संख्येला. बघा x वर्ग अधिक x च्या ऐवजी लिहायचं 10x वजा आपले 9x आणि वजा 90 बरोबर 0. आता हे दोन यांच्यातून कॉमन काढा. या दोघांमधून x कॉमन राहील, x वर्गाचा x आणि अधिक 10x मधून x बाहेर आले फक्त 10 वजा 9 आणि 90 90च्या पाड्यात येतात. मग 9 कॉमन काढा, कंसामध्ये 9 बाहेर आले फक्त x राहिले, वजाचं झालं अधिक कारण कंसाच्या बाहेर वजा आहे आणि 9 10 90 म्हणून 10 बरोबर 0. x अधिक 10 दोन वेळा आहे, x अधिक 10 ला एकदा लिहा आणि x वजा 9 ला एकदा लिहा बरोबर 0. आता x अधिक 10 बरोबर 0 येईल आपल्याकडे, किंवा x वजा 9 बरोबर 0. x बरोबर अधिक 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 10 आणि x बरोबर वजा 9 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 9. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, कधीही वय हे ऋण नसतं, वजामध्ये नसतं, म्हणून आपण x बरोबर 9 घेणार. म्हणजे प्रगतीचं आजचं वय किती? 9 वर्ष. मग तुम्ही लिहाल प्रगतीचे आजचे वय 9 वर्ष. कुठलंही गणित आलं, दिलेली जी एक अट असते त्या अटीवरून एक समीकरण तयार करायचं आणि हे समीकरण तयार केल्यानंतर त्याला सोडवलं की आपलं उत्तर येतं. मी बाजूला होतो, याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यस. तर मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गणित विषय अवघड जात असेल तर आपलं ऍप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. त्याच्यावर फक्त 49 रुपयाचा एक चांगला कोर्स तुमच्यासाठी बनवलाय. तो कोर्स तुम्ही नक्कीच परचेस करा, खूप सारा फायदा होईल तुम्हाला. तर इथेच थांबूयात. बाय मित्रांनो, धन्यवाद.